नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. स्वर्गीय कैलास बापू ढोरे यांच्या स्मृती सामाजिक उपक्रमांमधून जपण्याचा नगरसेवक गणेश आबा ढोरे यांचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी फुरसुंगी येथे बोलताना केले. स्वर्गीय कैलास बापू ढोरे सामाजिक सेवा ट्रस्टच्या वतीनं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ UPSC MPSC परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झालेले उमेदवार तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, सैनिक, वकील आणि 10वी-12वी मधील यशस्वी विद्यार्थी यांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रुपालीताई चाकणकर या बोलत होत्या. व्यासपीठावर याप्रसंगी PDC बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर अण्णा झेंडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, हवेली तालुका अध्यक्ष प्रशांत भाडळे, हवेली अध्यक्ष राहुल चोरगडे, भरत आबा जांभरे, माजी उपसभापती दिनकर बापू हरपळे, माजी ग्रामपंचायत सदस्या उषाताई ढोरे, उद्योगपती रमेश ढोरे, दशरथ जाधव, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रकाश हरपळे, युवा नेते चंद्रकांत ढमाले, महिला अध्यक्षा प्राचीताई देशमुख, शिवशंकर पतसंस्थेचे चेअरमन हनुमंत हरपळे, पप्पू शेठ रोकडे, रमेश आप्पा निवंगुणे, निलेश म्हैसने आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवर नेत्यांनी ढोरे परिवाराच्या या उपक्रमाचे स्वागत करून नवोदित प्रशासकीय अधिकारी, खेळाडू, विद्यार्थी यांचा सन्मान केला. यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील पालक आणि नागरिक उपस्थित होते. पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत. कारण तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला आला, समजा सुरुवात त्यामुळे या कार्यक्रमाला शॉप तरी ही कार्यक्रमाचा आमचं 30 वर्ष 2 वर्ष आम्ही पलीकडे तमाममध्ये घ्यायचं. पण त्याच वेळेस आम्हाला आपल्या भागामध्ये गुणवत्ता अधिकारी वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या वर्षी या कार्यक्रमाला भाग घेतला. आणि आता असं झालं होतं की जसं जसे दिवस वाढतात तसे आमच्या भागात म्हणजे आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की या परिसरामध्ये आणि 90 80 पण सगळ्यांना या ठिकाणी शक्य झालं नाही. त्याच्यामुळे शेतकरी या ठिकाणी हे सगळं अधिकारी वर्ग आलेला आहे. आता आमच्या सर्वांचे मार्गदर्शक यांचं गेल्या महिन्यापर्यंत झाला. त्यांच्या आयुष्यातील 70% वेळ समाजासाठी दिला. आणि मग उत्पन्न सांभाळायचं सर्वसामान्यांसाठी लोकांसाठी केलेलं काम हे पुढे हा प्रश्न चिन्ह होता. तर सर्व सहकारी असतील, पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील, तर सर्वांनी तुम्ही सर्वांना दुकानात सावरण्यासाठी प्रयत्न केले. सांगितलं की बाबा सर्वसामान्यांसाठी त्यामध्ये आयुष्यात 70% खर्च केलेला आहे. तर तुम्ही आता दुःख कमवण्यापेक्षा त्यांचं जे त्याच्यावरती काम करा आणि त्या हेतूने कार्यक्रमाचं आयोजन केलं. आणि खऱ्या अर्थानं ताई आमच्या या परिसरामध्ये आजूबाजूच्या गावामध्ये खऱ्या अर्थानं आज निवडणुकीची संख्या अधिकारी वर्गाची झाली. आणि नक्कीच एका कुटुंबात एक अधिकारी जन्माला आला तर 3 पिढ्यांचं कल्याण, 3 पिढ्यांचं मार्गदर्शन चांगल्यामध्ये होतं. आता त्याच पद्धतीनं कुटुंब आणि परिसर याला सुद्धा त्या अधिकाऱ्यांना वर्गाचा बघितलंय. पण धारणच करत जे संपादन केलेलं आहे हे यश हे तुमच्या पुरतं कौतुकास्पद आहे, कुटुंबापुरतं कौतुकास्पद आहे. पण या यशातून जी गवसणी घालायची आणि पुढे जे काही आपल्याला स्वतःला आपण डेव्हलप करायचं आहे आणि डेव्हलप करत असताना नेशन फर्स्ट, राष्ट्रप्रथम या भूमिकेतून आपल्याला देश सेवा करत समाजाची सेवा आपल्याला करायची आहे. यासाठी म्हणून आत्तापासूनच जे काही अवतीभोवतीला या जगामध्ये जे ज्ञान आहे ते ज्ञान मिळवत राहू. गोरगरीब समाज जो आहे त्याला आपल्या बरोबरीला आणण्यासाठीचा प्रयत्न करणं आणि त्यामधूनच आपली सामाजिक बांधिलकी जपणं अशा पद्धतीचं कार्य करावं लागणार आहे. APSC उत्तीर्ण झाल्या माझ्या सर्व या तरुण तरुणींचा या ठिकाणी मला विशेष करून अभिमान वाटतो
या अत्यंत कठीण परिस्थितीतली ही परीक्षा आपण उत्तीर्ण होऊ. या परिसरामध्ये काम करत पुढारी म्हणून काम केलं सामान्य कार्यकर्ता कुठल्याही प्रकारची अडचण आली तर बापूच्या ठिकाणी हजर असायचे आणि बापूंच्या आदर्शावरती पावलावरती पाऊल ठेवून गणेश आम्हालाही त्या ठिकाणी नगरसेवक करण्यावरती बापूंचा अतिशय महत्वाचा वाटा आपल्या त्या ठिकाणी वाटत कुशलताईचाही वाटा त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे. आपण पाहिलं 16 गावामध्ये ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस गणेश बाबा प्रचंड महत्वाच्या ठिकाणी निवडून आले तुम्ही अपेक्षा केली निवडून आलं याचं कारण सामाजिक काम आहे कार्यकर्त्याचं काम आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पायाभूत असते. आमच्याकडे हा सत्काराचा कार्यक्रम घेतोय तुम्हाला या शक्य असेल का तर मी म्हटलं हो नक्की. बीडमध्ये गर्भपिशव्या काढणाऱ्या महिलांचं प्रमाण आणि त्या संदर्भातले जे विषय आपण गेले काही दिवसापासून पाहत आहे मी त्यांना म्हटलं जरी रविवार असले तरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर मला तिकडे विभागीय आयुक्तांबरोबर भेटायला होता तर माझं येणं अशक्य होईल पण मी जर गेले नाही तर तुमच्या कार्यक्रमाला नक्की. शेवटी माहेरचा कार्यक्रम असेल तर कौतुक असतं आणि म्हणून माहेरवाशी म्हणून या कार्यक्रमाला मी उपस्थित राहिले. मी स्वतः एक विद्यार्थिनी आहे आर आर शिंदे ज्युनियर कॉलेजमध्ये मी शिक्षण घेते. अण्णासाहेब होलकर कॉलेजमध्ये BCS केलं. माझे MPSCचे विद्यार्थी या ठिकाणी MPSCची पण परीक्षा 2 वेळा दिलेली आहे पण लग्नानंतर अभ्यास करत असताना मी पास होऊ शकले नाही. माझं स्वप्न होतं प्रशासकीय अधिकारी व्हावं पण पक्षाने आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा या सगळ्यांनी मला जबाबदारी दिली आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून हा सन्मान मला मिळाला आणि मला अभिमान आणि कौतुकाने सांगावं वाटतं. दुर्गाडेकर जेव्हा 2023च्या MPSCच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या वर्षीच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत आणि मला कौतुक वाटलं की ज्या परीक्षेमध्ये आपण पास होऊ शकलो नाही पण त्या परीक्षेच्या पेपरमध्ये विचारलं होतं की आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत किंवा त्या निमित्ताने आमच्या आयोगाचा अभ्यास हा MPSCच्या विद्यार्थ्यांना करावा लागला. या सगळ्यांच्या निमित्तानं मी फार वेळ घेणार नाही. आदरणीय कधीतर दुर्गाडेकर हे उत्तम वक्ते आहेत. मी खूप आधीपासून म्हणजे मला असं वाटतं दुर्गाडेकरांचं भाषण मी कुठे असेल तरी उत्तम प्रोफेसर म्हणून काम करत असताना तर मी राजकारणात होते तेव्हापासून तुमच्या अनेक ठिकाणची भाषणं ऐकलेली आहे त्याच्यामुळे मार्गदर्शक म्हणून उत्तम असं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. कैलासबापू ढोरे यांच्या स्मृतीनिमित्त किंवा स्मृती फाउंडेशनच्या वतीनं रमेशजी ढोरे असतील आबा आपले नगरसेवक आहेत यांच्या वतीनं हा जो एक स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला. MPSC UPSC परीक्षामध्ये जे उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत किंवा SSCला 90च्या वरती मार्क मिळवलेले हे अतिशय चांगला स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना या वयात मिळवलेल्या यशाची कुणीतरी पाठीवर थाप टाकणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्याच्यातून त्यांना प्रेरणा मिळत असते आणि पुढं जात असतील. या कार्यक्रमाला माझ्या शुभेच्छा आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी पारितोषिक मिळाले त्यांना धन्यवाद.